अतिशय दुर्दैवी आहे आणि पहाटे ही घटना घडली। आयुक्तांची माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्याप्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल। चौकशी त्याची होईल आणि जे दोघं ह्याच्यामध्ये शिंदे, सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे दोन लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले। ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे। त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे। मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 154, 55, 155 आहे त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून